पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आज आपण रक्षक दूतांचे सण साजरा करतो. हालेलुया हालेलुया. 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 परमेश्वर आपल्यावर केवढे प्रेम करत आहे म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या क्षणामध्ये जगाला देवबापांनी प्रकट केला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. 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 येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर पासून हे प्रेम चालूच आहे. हालेलुया. हालेलुया. आपण नवा करारामध्ये आपल्या संरक्षण देणारा देवदूताच्या विषयावर खूप आनंदी होऊन राहतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द तर लॉर्ड. जुन्या करारामध्ये हे नव्हतं असं नाहीये. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर निरंतर प्रत्येकांच्या सोबत त्यांना सांभाळत, त्यांना उजवा हात देत, त्यांना संरक्षण देत बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, तुझे मरण, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मरणाचा वेगवेगळा अर्थ आहे. तुझे मरण देवाच्या आवडीची गोष्ट नाहीये ते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आनंदकाळी जीवन त्याने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. शिवाय परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुझ्या डोळ्यातील अश्रू हे देवाच्या संबंधामध्ये देवाच्या आवडीची गोष्ट नाहीये ते. हालेलुया. हालेलुया. तुझ्या डोळ्यातून अश्रू येताना आणखीन कोणी ते पुसायला जवळपास नसेल तरी ते पुसायला देव धावत येत आहे. हालेलुया. हालेलुया. यशाया ग्रंथामध्ये 25व्या अध्यायातील 8व्या वचनाकडे आपण थोडासा कान देऊया. तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुशितो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला वाटते का आपल्या देवाने आपल्याला असं वाऱ्यावर सोडलेलं आहे? अजिबात नाही. हालेलुया. हालेलुया. आपले देव आपल्या बाजूने उभा आहे. हालेलुया. तर हालेलुया. कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. आता सिस्टर 9वा वचन वाचत आहे तेव्हा आपण कान देऊन ऐकूया. आपण आपल्या संरक्षण, आपल्या अमलासनचं जे गाणे आहे, आवे मरिया शरण मी येतो. हालेलुया. हालेलुया. आपण देवाचे शरण जातो, त्या शरणागत आपण जातो. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या आठवण आपल्यासाठी सांत्वन आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. 9वा वचन ऐकूया. त्या समयी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. हालेलुया. जरा हालेलुया. मनापासून बोला, हा आमचा देव. मनापासून बोलत राहा, हा आमचा देव, ज्यांच्यावर आम्ही भरवसा ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यांच्यावर तुम्ही भरवसा ठेवत आहे असा आमचा देव. हालेलुया. हालेलुया. असा कोणतरी आहे, तुमच्याबद्दल विचारपूस करणारा कोणतरी आहे, तुमच्या काळजी वाहणारा कोणतरी आहे. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. तारण म्हणजे फक्त थोडासा आजारपणा बरे करणे नाहीये. हालेलुया. हालेलुया. तारण म्हणजे फक्त अमेरिकेला जायला, इंग्लंडला जायला, आयर्लंडला जायला, ऑस्ट्रेलियाला जायला वगैरे विसा करून देणे मात्र नाहीये. हालेलुया. हालेलुया. कारण माझ्या आत्म्याच्या संबंधामध्ये सगळ्यात मोठा देवाच्या काळजीच्या संबंधामध्ये सूचना देणारं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, मी या गोष्टीविषयी मोठा आनंदोत्सव करणार आहे. हालेलुया. हालेलुया. ते वाचन पूर्ण करूया आपण. त्याने केलेल्या तारणाने आपण
उल्हास व हर्ष पाहू. हालेलुया. हालेलुया. आणि आता आपण 27व्या अध्यायामध्ये जाऊया. 27व्या अध्यायामध्ये 3रं वाचन आपल्याला सांगत आहे. हालेलुया. तुझ्यासाठी तुला सांभाळणारा, हालेलुया, तुला दडवून ठेवणारा, तुला सुरक्षित ठेवणारा कोणतरी आहे. हालेलुया. तुला काय वाटलं? तू असे हास्यच आहे म्हणून तुला वाटलं? असं नाहीये ते. हालेलुया. आज रक्षक दुधाचे सण साजरा करणाऱ्या दिवशी आपण या गोष्टीबद्दल खोल विचार करायला पाहिजे. हालेलुया. सिस्टर 27व्या अध्यायामध्ये 3रं वचन वाचा. त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर, मी त्यांस घडोघडी पाणी घालितो. साधी गोष्ट नाहीये. निगा ठेवणारा कोणतरी आहे. हालेलुया. तुला काहीही त्रास होऊ नये म्हणून, तुला कोणी खापून टाकू नये म्हणून, तुला कोणी खाऊन टाकू नये म्हणून. हालेलुया. वेळोवेळी क्षणोक्षणी तुझ्याबद्दल विचार करणारा कोणतरी आहे. हालेलुया. निगा ठेवणारा कोणतरी आहे बाबू. हालेलुया. सांभाळा, सुरक्षित राहा. हालेलुया. सांगायचं, अधूनमधून सांगायचं, हा माझा देव आहे, याच्यावर मी माझा भरोसा ठेवलेला आहे. पुढे आपण वचन ऐकूया. त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करीतो. हालेलुया. रात्रंदिवस कोणीही तुला उपद्रव करू नये म्हणून. समजलं का? हालेलुया. कोणीही तुला उपद्रव करू नये म्हणून. हालेलुया. देवानी व्यवस्था केली आहे. हालेलुया. या व्यवस्थेचा भाग आहे देवानी आपल्यासाठी पाठवून दिलेले रक्षक देवदूत. हालेलुया. देव करताय ते काम फुकट नाही. देवानी केलेले जे काम आहे त्याला लागून आपल्याला पण काही जबाबदारी आहे प्रियानो. हालेलुया. देव जसे मला सांभाळताय तसे माझ्या भावाला पण देव सांभाळताय, माझ्या बहिणीला पण सांभाळताय, माझ्या पप्पाला पण सांभाळताय, माझ्या मम्मीला पण सांभाळताय. हालेलुया. मी माझ्या मनामध्ये जसे विचार येत आहे तसे माझ्या भावाच्या, बहिणीच्या, काकाच्या, मावशीच्या, त्यांचा अपमान करून चालत नाही. देव सांभाळत आहे म्हणून माझा पण जबाबदारी आहे. हालेलुया. देव सांभाळण्यासाठी मला पण लावलेला आहे. हालेलुया. हाबेलना देवानी संरक्षण दिले होते. कसं संरक्षण दिलं? हालेलुया. कायलच्या जबाबदारी होता भावाला सांभाळणे. हालेलुया. त्यांनी सांभाळलं नाही. हालेलुया. देवानी विचारलं, कायन, हाबेल कुठे आहे? का मी त्याचा राखणकार आहे? त्यांनी विचारलं. हालेलुया. प्रियानो, असं नाहीये ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं काम करायला देवाने तुला नेमलेलं आहे. तू त्या जबाबदारी हाती घ्यायलाच पाहिजे. हालेलुया. भावाला टाकून, बहिणीला टाकून तू काय जीवन जगतायस? हालेलुया. देवाचं कार्य तुझ्या हातून घडू दे. हालेलुया. त्याशिवाय देवानी खरोखर देवदूतांना नेमलेलं आहे प्रियानो. ते देवदूत काय करत आहे म्हणून यशाया ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. देवाबरोबर लढाई केलं तर देवाला एका क्षणामध्ये एका देवदूताला पाहिजे ते काम करता येते. हालेलुया. यशाया ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे 1,85,000 लोक एका सकाळच्या वेळी उठून बघताना मरून पडलेले दिसले. हालेलुया. यशाया ग्रंथ 37व्या अध्यायातील
35व्या वचनामध्ये परमेश्वर कशा पद्धतीने दावीद राजाला आणि त्याला देवाने स्वपुले लोकांना सांभाळताय त्या गोष्टीविषयी लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सिस्टर 30 वचन वाचा. मग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन अशुरी गोट्यातल्या 1,85,000 लोकांस मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते. दावीद राजाचा आणि त्यांच्या लोकांचा नाश करायला बसलेले जे शत्रू आहेत. हालेलुया. हालेलुया. सकाळच्या वेळ जे सूर्य उगवलं तेव्हा तिकडे कोणीही दिसलं नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हे हालेलुया. परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वर देणारा संरक्षणाविषयी आहे. मत्ती शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायातील 10वं वचन आज आपण ऐकलेले वचन आहे. हालेलुया. हे वचन आपल्याला सांगत आहे कोणाचाही निंदा करू नकोस. देवाचे आहेत ते सगळे 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 देवाचे आहेत. निंदा करायची नाही. अधिकार नाही तुला. हालेलुया. 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 कारण काही आहे तू ज्याची निंदा करत आहे त्याच्यासाठी देवाने ठेवलेले देवदूत स्वर्गामध्ये आबा पित्याचं तोंड बघत तिकडे स्तुती आराधना करत बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद देवाला बरे वाटणार. परमेश्वर आपल्याला मोठा जबाबदारी आज देत आहे. आपण या जबाबदारी हाती घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. डोकं दुखल्यासारखा डोकं जड झाल्यासारखा त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. मानेच्या भागातील त्रास प्रभू दूर करून देत आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी डाग आलेला आहे. त्याबरोबर डोळ्यामध्ये त्यांच्या कसे तरी ते BP वाढल्यासारखा वगैरे त्रास होत आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या तळपायामध्ये सुंदपणा येत आहे. अंग दुखत आहे. विशेष प्रकारे कंबर भयानक दुखत आहे. कमरेच्या एका बाजूला असलेले जे त्रास आहे ते प्रभू दूर करून देत आहे. कांद्याच्या हाडांचा त्रास प्रभू दूर करून देत आहे. असे कोणतरी आहे जे पवित्र आत्म्याने भरण्यासाठी विशेष प्रार्थना करत होते. देवाने त्यांना आता भरून टाकलेला आहे. हालेलुया. 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 गुडघ्याच्या त्रासामध्ये प्रभू कार्य करत आहे. देवाचं वचन एका काळामध्ये ध्यानात येत होते, आता ते विसरले. अशा कोणतरी एका व्यक्तीला इच्छा आहे अभ्यास करायला. येशू त्यांना स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. डोक्याच्या एका बाजूला एक मार बसलेल्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. दुसरा एक व्यक्ती आहे जे कोणीही पण भेटलं तर त्यांना हसताय. हालेलुया. आज हालेलुया. पवित्र आत्म्याने त्यांना समजावून दिलेलं आहे की हसी मजाक प्रमाणामध्ये बस. हालेलुया. हालेलुया. एका व्यक्तीची निंदा करून कधी आपण आनंद घ्यायचे नाही. हालेलुया. हालेलुया. सर्वांचा प्रभू परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मनातील सर्व हेतूंना आशीर्वाद देवो. आमेन.